ग्राउंडमध्ये प्रपोज केलं, अनेक रील्स व्हायरल झाले. थोड्या दिवसातच हे कपल नॅशनल अट्रॅक्शन बनलं. मात्र नक्कीच कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि होत्याच नव्हतं झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. होय, आपण पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाबद्दलच बोलतोय. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी विवाह बंधनात अडकणार होते. सांगलीत स्मृतीच्या फार्म हाऊसवर लग्नाची जय्यत तयारी देखील करण्यात आली. हळद, संगीत अशा अनेक समारंभाचे फोटोज आणि रील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तर अनेकांच्या स्टेटसला सुद्धा याच रील आणि फोटोजने कब्जा केला होता. मात्र अचानक असं काय घडलं की या मेड फॉर इच अदर कपलचं लग्न तुटल्याची चर्चा रंगू लागली. पाहूया सविस्तर. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी. क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न तुटल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. स्मृतीने पलाशसोबतचे सर्व फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केलेत. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला आणि अचानक लग्नाच्या दिवशीच बातमी आली की स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर या दोघांचं लग्न हे तात्पुरतं पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली. मात्र ही चर्चा आणि हा विषय इथेच थांबला नाही. यात एंट्री झाली ती म्हणजे मेरी डिकोस्टाची. मेरी आणि पलाशच्या चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यात पलाश तिच्याशी फ्लर्ट करतोय, तिला वारंवार भेटायला बोलवतोय. तसंच मेरीने पलाशला स्मृती आणि त्याच्या नात्याबद्दलचं विचारलं असता डेट किंवा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असं त्यानं सांगितलं. त्यामुळे पलाश हा स्मृतीला चीट करतोय का असा सवाल उपस्थित होत आहे. तर सोशल मीडियावर देखील पलाश विरोधात कमेंटचा पाऊस पडतोय. स्मृतीच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या सोहळ्यात मेरी आणि पलाशला सोबत पाहिल्याचं काही जण सांगतायत. याच घटनेमुळे स्मृतीच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला असा दावा केला जात आहे. आतापर्यंत या व्हायरल स्क्रीनशॉटची कुणीही पुष्टी केली नसली तरी सोशल मीडियावर मात्र ते स्पीडनी व्हायरल होत आहे. पण यात खरं काय आणि खोटं काय याबद्दल स्मृती आणि पलाशच सांगू शकतो. काकांची तब्येत बरी होईपर्यंत आपणच लग्न पुढे ढकलायचंय, पलाश म्हणाला असं त्याच्या आईने सांगितलं. आता पलाश देखील आजारी असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तर स्मृतीच्या वडिलांना मात्र रुग्णालयातून घरी आणण्यात आलंय. स्मृतीच्या वडिलांच्या एंजिओग्राफीत कुठलंही ब्लॉकेज निघालं नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. या संपूर्ण घडामोडीत नेमकं काय घडलंय? दोघांचं लग्न पुढे ढकललं की तुटलं? पलाश खरंच स्मृतीला चीट करत होता का? त्याला खरंच कोरिओग्राफर सोबत स्मृतीच्या वडिलांनी पाहिलं का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय घडलं असेल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.